निखिल, सिंधुबोडी एरिया आणि भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्ही कॅमेरा ट्रॅप लावलेले होते आणि या कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघ ज्या प्रकारे कॅप्चर झाले, तर त्या सुद्धा अत्यंत नाट्यमय घटनांनी अशा भरलेली ती खूप मोठी सिरीज आहे. तर ह्याच्यामध्ये नक्की काय घडलेलं होतं? म्हणजे हे वाघ कॅमेरा ट्रॅपमध्ये सापडणं, तर ही खूप मोठी गोष्ट असते आणि त्याच्या मागे सुद्धा अनेक किस्से असू शकतात. त्याच्यामध्ये पण काही वेगळे रंग असू शकतात. तर ह्या 2 एरियामध्ये जेव्हा वाघ कॅमेरा ट्रॅपमध्ये सापडतात, त्यावेळेला नक्की काय झालेलं होतं? सो कॉन्फ्लिक्टचा असा खूप भाग नव्हता, पण आम्हाला डिपार्टमेंटनी सांगितलं होतं की एक फिमेल आहे. स्वप्नील फोटो घेशील तिचा? येस. सो ही फिमेल होती आणि नंतर ऑफकोर्स ही आमची खूप फेवरेट झाली आणि जयदीप माझा जो कलिग होता त्याची तर अत्यंत फेवरेट टायग्रेस. तर तिची पिल्लं त्यांचा काही माग लागत नव्हता. सो आम्हाला रिक्वेस्ट करण्यात आली डिपार्टमेंटतर्फे की ह्या साधारण भागात ती फिरते, तर तिथे कॅमेरा ट्रॅप्स लावा आणि काही साईन्स मिळत आहेत का हे बघा. तर त्या निमित्ताने आम्ही फॉर्च्युनेटली मी म्हणेन की त्या भागात आम्हाला कॅमेरा ट्रॅप्स लावायची परमिशन मिळाली आणि आम्ही खूप महिने त्या भागात फिरत होतो आणि त्यामुळे खूप किस्से झाले. हा रस्ता एका साईडला टार रोडवर यायचा आणि दुसऱ्या साईडला शेवटी एक खूप छान नाही, इथेच राहू दे. खूप छान तळं होतं. तर तिथे एंड व्हायचा आणि प्रत्येक टायगर रिझर्व्हचे आपल्या सगळ्यांच्या डोक्यात काहीतरी एक हॉटस्पॉट असतात, की बाबा इथे टायगर दिसणारच. तर तसा तो एरिया होता आमच्या सगळ्यांसाठी, की अगदीच काही नाही झालं आणि खूप फ्रस्ट्रेट झालो, की टायगर दिसत नाही. तर त्या भागात जायचं जेणेकरून 50 नाही तर 80% तरी चान्सेस आहेत, की तुम्हाला टायगर्स दिसतील. तर ह्या रोडवर आम्ही खूप कॅमेरा ट्रॅपिंग केलं आणि एकदाच आम्हाला तिच्या कब्सचा फोटो मिळाला. पण हे कॅमेरा ट्रॅपिंग करत असताना खूपदा असं झालं, की टायगरचा टायगर असल्याची जाणीव झाली. एक किस्सा तर स्पेशली मला आठवतोय आणि तो आमच्या एका फील्ड असिस्टंटमुळे, विलास म्हणून होता तिथल्याच एका लोकल गावातला. जंगलाबाबत खूप छान माहिती, पण थोडीशी त्याला भीती वाटायची अशा काही वाघाच्या रादर प्रेझेन्स जाणवला की. सो आम्ही गाडीत बसला होता जयदीप आणि विलास उतरला होता आय गेस आणि मी कॅमेरा ट्रॅप लावत होतो का काढून कार्ड चेक करत होतो आणि मागनं एका वाघाची ग्राउल आली आणि आम्ही मेन तार रोड पासून फार आत नव्हतो, हार्डली 50-60 मीटरवर होतो. सो आम्हाला साधारण अंदाज आला की ते त्याच्या पलीकडे आहेत. म्हटलं ठीक आहे, आपली गाडी इथेच आहे, म्हणजे गाडीतनं जस्ट उतरून आपण कॅमेरा ट्रॅप चेंज करतोय. तर ठीक आहे, एक ग्राउल आली, त्यानंतर दुसरी ग्राउल आली आणि अल्टरनेट ग्राउल्स यायला लागला. म्हटलं झालं, हा एक टायगर नाही, हे 2 टायगर आहेत. आणि हा सगळा मी विचार करत होतो आणि मी साधारण आवाजाचा अंदाज घेत होतो की किती लांब असतील आणि आवाज जवळ येत आहेत का, लांब येत आहेत का काय. आणि मी एकीकडे कॅमेरा ट्रॅप लावत होतो आणि मी सहज वर बघितलं, म्हटलं विलास कुठे गेला. विलास पळून गाडीत पहिले जाऊन दार लावून बसला होता, साहेब टायगर आहे, आत येऊन बसा. म्हटलं अरे हो ठीक आहे ठीक आहे, नाही येत ते इतक्यात आपल्यावर, गाडी इथेच आहे, कुठे नाही जात, आपण कॅमेरा ट्रॅप लावू आणि जाऊ. सो टायगर ग्राउलिंगचे इन्सिडेन्सेस खूपदा झाले आणि त्यानंतर आम्ही नियमच केला की कॅमेरा ट्रॅप चेक करायला जाताना 2-4 नाही 10-6-7 जण जायचं आणि गाडीतनं उतरून फक्त खाली पाय ठेवून कॅमेरा ट्रॅप चेक करता येईल अशाच ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावायचे. कारण ह्या रोडवर टायगर म्हणजे नुसती भरमसाठ टायगर होते. आणि ह्याचे आम्हाला अनेकदा पुरावेही मिळाले, की आम्ही कॅमेरा ट्रॅप चेक करून गेलोय आणि लिटरली 15व्या मिनिटाला किंवा अर्ध्या तासात टायगरचा फोटो आलाय. सो म्हणजे आम्ही कॅमेरा ट्रॅप चेक करेपर्यंत, गाडीतनं बसून उतरून चढेपर्यंत टायगर जवळपास आम्हाला बघत कुठेतरी बसलेला असायचा. एकदा असं झालं, की आम्ही पुढे गेलो आणि मग कंटाळा आला का शेवटचा कॅमेरा ट्रॅप झाला म्हणून परत आलो. तो जाताना काही पगमार्क्स नव्हते. येताना आम्हाला आमच्याच टायरच्या मार्क्सवर 2 टायगरचे पगमार्क्स. म्हटलं म्हणजे आपल्याला जाताना एक तर टायगर दिसले नाहीत आणि ज्या क्षणी आपण थोड्या अंतरावर गेलोय त्यांना कळलं, त्या क्षणी ते आपल्या टायर मार्क्सवरनं परत चालत निघून गेले. म्हणजे नॉन प्रोटेक्टेड एरियामध्ये टायगर्स माणसांना अव्हॉइड कसे करतात, याचं एक खूप सुंदर उदाहरण आम्हाला तिथे बघायला मिळालं. आणि एकदा असा किस्सा झाला, की त्या रोडला त्या मानाने पेट्रोलिंग खूप कमी होतं. सो आम्ही 2 महिन्यातनं एकदा किंवा महिन्यातनं एकदा रात्री त्या तळ्यापर्यंत जाऊन परत यायचो. सो असंच एकदा गेलो होतो आम्ही आणि त्या तळ्याच्या काठी एक वॉच टॉवर बांधलेला आहे आणि राहायला कुटी पण आहे. इन्स्पेक्शन बंगलो नाहीये, टेम्पररी कुटी आहे आणि ते मचाण बऱ्यापैकी मोठं आहे, ओव्हरलुकिंग द पूर्ण लेक. तर मी गाडीतनं पहिले उतरलो आणि ऑफकोर्स त्या एरियाला त्यांनी छोटंसं बांबूचं फेन्स केलंय.
तर तो पूर्ण रस्ता येईपर्यंत काही पगमार्क्स नाहीत, काही साईन्स नाहीत. म्हटलं ठीक आहे, आज काही नाही, आपण नुसतं जाऊन एक चक्कर मारून येऊ. तर मी गाडीतनं उतरलो. माझे कलीग जयदीप आणि दिशा अजूनही गाडीतनं उतरायचे होते. मी पटकन, स्पीड आपला जास्ती आहे, पटकन चढून वरती मचाणावर गेलो आणि पहिले तळ्याच्या काठानी एक पटकन टॉर्च मारून आढावा घेतला, की काही आहे का हालचाल, कॉल्स येतायत का, काही नाही. आणि तसाच फिरत टॉर्च मी, आमची जी फेन्स होती बांबूची, तर त्याच्यावर फिरवत होतो आणि 2 डोळे चमकले. आणि आय वॉज शुअर की ते टायगरचे होते, कारण मला थोडासा टॉर्च हलवताना बरोबर स्ट्राइप्स दिसल्या होत्या. बरं, 2 डोळे चमकले. त्याच्या इमिजिएट म्हणजे विदाऊट लुजिंग टू मच टाईम अजून 2 डोळे चमकले. त्याच्यापुढे अजून 2 डोळे चमकले. माझी म्हणजे पाचावर धारण परत बसली, कारण मला माझ्यापेक्षा जास्त चिंता खाली जयदीप आणि दिशा होते त्यांची होती. मी ऑलमोस्ट ओरडलो, की आयदर गाडीत बसा, नाही तर पळत वरती मचाणावर या. तुमच्या समोर 2 टायगर आहे, नॉट मोर दॅन 50 मीटर्स. बरं, हे मी बोलेपर्यंत मी टॉर्च अजून फिरवत होतो, तर ते 2 चे 4 डोळे झाले, 4 चे 6 झाले, 6 चे 8 झाले, 8 चे 10 झाले. म्हणलं हे 5 टायगर, म्हणजे जे आमचं गेसवर्क होतं, की तिथल्या एका फिमेलला 4 कप्स होती हे माहिती होतं. म्हटलं ही 4 कप वाली फिमेल इतक्या जवळ येऊन बसली आहे. म्हणजे हे मला विचार करूनच माझी फाटली. पण फॉर्च्युनेटली टॉर्चनी ती थोडीशी डिस्टर्ब झाली, पिल्लंही थोडीशी डिस्टर्ब झाली आणि ते कुटीपासून थोडे लांब गेले. तर जे गाडीत चढले होते जयदीप आणि दिशा, ते वरती आले. कुठे टायगर? कारण त्यांना दिसलं काहीच नव्हतं. माझ्या टॉर्चमध्ये डोळे चमकले म्हणून मला कळलं होतं ही टायगर आहे. आणि मी त्यांना इमिडिएटली वॉर्न करून म्हटलं होतं गाडीत बसा. पण त्यांना काहीच कळलं नव्हतं. ते वरती म्हणतात कुठे? म्हटलं होते. आता गेले. मी बघितलं. यू स्टे सेफ. सो एक खूप भारी आणि अनेक प्रकारे शिकवणारे असे तिथले टायगर्स होते आणि खूप भारी किस्से हे असे झाले होते सिंहगोडीला स्पेशली. आणि कमिंग टू नेक्स्ट फोटो, आय गेस व्हिडिओ प्ले करायचा आहे का ओमकार? चालेल, आपण करून बघूया. बरं, व्हिडिओ प्ले नाही झाला तर सगळ्यांनी हा फोटो बघून घ्या. हा त्याच फिमेल्सच्या कप्सचा फोटो आहे. गेस सगळ्यांना फोटोमध्ये 3 टायगर्स दिसत असतील. चौथा आम्ही एकाच फ्रेम मध्ये कॅप्चर नाही करू शकलो, कारण ते कप थोडंसं लांब बसलं होतं. पण हा असा साधारण एरिया होता आमचा सिंहगोडीचा. आणि हा असा एरिया होता की जर का तुम्ही गेलात तर तुम्हाला वाटेल तुम्ही ताडोबा, खाना, बांधवगड सारखे सफारीला टायगर बघतायत. सो हा दिवसा काढलेला फोटो आहे तिथे. सो कमिंग टू इंटरेस्टिंग केस, खूपच इंटरेस्टिंग होती. आणि हा मी तुम्हाला फोटो आधी दाखवला होता की टायगर्स जेव्हा शहरात येतात किंवा सेटलमेंट्स मध्ये येतात तेव्हा काय होतं, विच इज ऍक्च्युली व्हेरी रेअर वाघांसाठी. थोडंसं तुम्ही जर का बुद्धीला ताण दिलात तर तुम्हाला आठवत असेल 2017च्या डिसेंबरमध्ये एक युट्यूब आणि व्हॉट्सअपवर व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता की लग्न मंडपामध्ये वाघ शिरलाय. आय गेस किती जणांनी तुम्ही बघितलाय माहित नाही. जर का युट्यूबवर अजून अवेलेबल असेल तर तुम्ही बघू शकता की लग्नाच्या मंडपातनं वाघ फिरतोय. तर तो आय गेस MP मधला व्हिडिओ होता. पण त्यानंतर तो वाघ बॉर्डर क्रॉस करून आपल्याकडे आला. आणि भंडारामध्ये तुमसर जर का जागा तुम्हाला माहिती असेल, त्याच्या नॉर्थला अजून एक छोटंसं सीता सावंगी म्हणून जागा आहे की जिथे कोल माइन्स आहेत. तर त्या भागात तो वाघ फिरत होता. आणि स्वप्नील, आपण तो टायगरचा व्हिडिओ प्ले करू शकतो का? एक जस्ट तुम्हाला अंदाज येण्यासाठी की वाघ आल्यावर लोक काय करतात. अडकला तरी साधारण अडकणाऱ्या पिक्चरवरनं अंदाज घ्यायचा प्रयत्न करा. दिखा ये बकरी 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 आग भर के देख लो। बकरी बकरी अरे जा रहा है स्वाति। दिया बकरी पे। सही सरक ना भाऊ। दिन भर के ते लोक पे
गेस याच्यावरनं आपल्याला अंदाज आला असेल की कुठलाही जंगली श्वापद स्पेशली टायगर्स आणि लेपर्ड सारखे प्राणी, अस्वल फॉर दॅट मॅटर, गावात आले तर काय सिच्युएशन असते दाखवण्याचा उद्देश हाच होता की पुढच्या वेळेला जेव्हा आपण प्राण्यांना ब्लेम करतो तेव्हा प्लीज विचार करा की माणसांवर हल्ला होण्याची कारणं बरेचदा ही माणसंच असतात आणि त्यांचं असं काही प्रमाणात बेजबाबदार वागणं प्राण्यांना हल्ला करण्याला भाग पाडतं. सो ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला फोन याच्या आधी झाल्या होत्या आणि आम्हाला फोन आला की साहेब असा असा टायगर आहे आणि प्लीज त्याला रेस्क्यू करायचंय, परमिशन वगैरे सगळं झालेलं आहे, सो तुम्ही या. सो आम्ही रात्री पोचलो आणि पुढचा फोटो घेशील. आणि जिथनं तो आता आपण व्हिडिओचा रेल्वे ट्रॅक बघितला तर तो सगळे बिकॉज दोज वर द लास्ट साईन्स ऑफ दॅट टायगर. तर रात्री पोचलो. नेक्स्ट पूर्ण दिवस आम्ही जी काही नोन लोकेशन्स होती त्या टायगरची आणि ती घ्यायचा प्रयत्न केला. कारण याचं असं होतं की या टायगरचं आयडेंटिफिकेशनच मिळत नव्हतं. हा कुठनं निघालाय किंवा कुठल्या लिनिएज मधला आहे, कोणाचं पिल्लू असण्याची काहीच मिळत नव्हतं आणि कोणी कडक फोटोही काढले नव्हते. त्यामुळे हे जे व्हिडिओ होते जे लोकांच्या कुठल्या तरी कॅमेऱ्यातनं फोन मधनं काढलेले, तर ते व्हिडिओ फ्रीज करून मी कुठेतरी स्ट्राईप पॅटर्न्स काही कळतायत का टी मिळेल. पण दरम्यान आम्ही लोकेशन पूर्ण सर्वे करत होतो, बघत होतो कुठे गेलाय, कुठे असू शकेल. खूप मोठा एरिया होता. त्यात एका साईडला माईन्स होत्या, पाणवठे होते, ते सगळे बघितले, कुठे नाही काही नाही. आणि अचानक संध्याकाळच्या वेळेला फोन आला की एका बाईने टायगर बघितलाय. बरं ठीक आहे, टायगर बघितलाय. ती पळत आली, मग इतकी ती घाबरली होती की तिला पप्प व्हायला लागलं होतं. ऑब्व्हियसली टायगर जवळनं बघितल्यावर कोणाचंही होत. सो तिने साधारण सांगितलं की अशा अशा दिशेला अशा अशा ठिकाणी टायगर दिसलाय. बरं आम्ही गेलो तर तिथे ऍक्च्युली दारूची भट्टी होती, म्हणजे लोकली जी दारू बनवतात तर त्याची भट्टी होती. आणि अगेन कन्फर्मेशन काय की इथे वाघ होता तर त्याचं एकच आम्हाला तिथे इमिजिएट मिळालं, जे पहिल्यापासून आपण म्हणतो की पग मार्क्स. सो तिथे पाणी होतं आणि तिथे पाण्यावर टायगरचे पग मार्क्स होते. ठीक आहे, आम्हाला कळलं की इथे टायगर आहे. त्यावेळेला संध्याकाळ होत आली होती आणि मोर दॅन दॅट टायगर आम्हाला काळजी होती गावातल्या लोकांची. सो पहिली गोष्ट आम्ही हीच केली की आजूबाजूच्या भागात जेवढी कोण लोक होती त्यांना म्हटलं प्लीज घरी जा, इथे टायगर असण्याची खूप दाट शक्यता आहे एवढ्याच भागात आणि तो अजूनही तिथेच असण्याची खूप शक्यता आहे, आत्ताच दिसलाय एका बाईला. सो आम्ही पहिली गोष्ट तीच केली. आणि हे करताना लकीली आमच्या सोबत भंडाऱ्याची एक NGOतली लोक काम करत होती सीटचे, तर त्यांना एक कॅटल किल मिळालं. स्वप्नील पुढचा फोटो घेशील. सो दिस वॉज व्हेरी फॉर्च्युनेट की कॅटल किल मिळालंय आणि होपफुली ते त्या टायगरचंच होतं आणि म्हणूनच तो तिथे होता आणि कदाचित म्हणूनच तो पाणी प्यायला आला होता. हे सगळे अंदाज होते. पण ॲज आय सेड की मग खात्री करायला त्यावेळेला एकच उपाय होता, ते म्हणजे कॅमेरा ट्रॅप्स लावणे. आणि संध्याकाळ होत आली होती, सो आम्हाला वेळ दवडण्यात आणि खूप जास्त विचार करण्यालाही वेळ नव्हता. सो त्या झाडी झुडपातच कॅमेरा ट्रॅप्स लावले आम्ही आणि वी वर जस्ट प्रेइंग की सकाळी उठून आपल्याला काहीतरी प्रूफ काहीतरी तर मिळेल. पकडता नाही आला तरी एखादा फोटो तरी मिळाला तरी पुढे त्याची मदत होईल. सो ठीक आहे, कॅमेरा ट्रॅप्स लावून आम्ही जसे परत येत होतो, म्हणजे ती जी भट्टीची जागा दाखवली तिथनं पुढे एक 50 मीटरवर हे कॅटल किल होतं आणि त्याच्यापासून मागे 50 मीटर नॉट मोर दॅन दॅट शेवटचं घर, त्याची भिंत होती गावाची. आणि त्या 50 मीटरच्या सेक्शन मधनं चालत येत असताना आमचा एक फील्ड असिस्टंट होता, ड्रायव्हर अमजद पठाण आणि आमचे प्रोजेक्टचे हेड, तर त्यांना टायगर एका हाय थोड्याशा एलिव्हेशन वरनं जस्ट चालत जाताना, म्हणजे त्या झुडपामधनं त्यांनी खूप प्रयत्न केला की व्हिडिओ काढीन, पण त्यातही खूप पुसट चाल आहे, सो मी त्याचा व्हिडिओ नाही टाकलेला. पण जस्ट चालत जाताना वाघाची फक्त ढुंगणाचा काही भाग आणि शेपूट एवढं दिसलं. अजून एक अश्युरिटी की ठीक आहे टायगर इथेच आहे आणि तो कॅटलवर येणार, ठीक आहे आपल्याला फोटो तर मिळेल. रात्री आम्ही गेलो, झोप लागणारच नव्हती. आणि त्याच्यात अजून खूपदा असं होतं की ही जी गर्दी झालेली आपण बघितली आणि एकदा लोकांना कळलं की काहीतरी कोणीतरी कॅप्चर करायला आलंय, की मग एनी आवाज किंवा एनी साईन ऑफ इट इज की टायगर गावात घुसलाय. कारण ऑलरेडी इतक्या जवळ होता. सो आमची रात्र झोपण्यात पेक्षा कमी त्या गावामध्ये पेट्रोलिंग करण्यातच गेलं. कारण एव्हरी आवर, हाफ एन आवर आम्हाला फोन यायचे की इकडे वाघ निघालाय, तिकडे वाघ निघालाय. काही नसायचं, कुत्रीच फिरत असायची. आम्ही ऑलमोस्ट रात्रभर त्या गावात रात्री फिरत होतो, जेणेकरून चुकून जर का आला असेल तर लोकांना तरी सांभाळू शकू. काही नाही झालं, ठीक आहे. पहाटे 5 ला उठलो, 6 ला फील्डवर गेलो. पुढचा फोटो घे स्वप्नील. आणि कॅमेरा ट्रॅप ऍक्च्युली चेक करायला गेलो मी
आणि 10-12 जण होतो, कारण आम्हाला माहिती होतं तिथेच टायगर आहे आणि नो पॉइंट इन टेकिंग रिस्क की एकटा दुकटा जाऊन टायगरला अटॅक करायचा चान्स देण्यात काहीच पॉईंट नव्हता. आम्ही 10-12 जण गेलो होतो. STPFचा म्हणजे स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स जे महाराष्ट्रामध्ये त्याचा स्टाफ होता, सीटची लोक होती, आम्ही लोक होती, तिथले लोकल फॉरेस्ट डिपार्टमेंटची लोक होती. आम्ही सगळे गेलो होतो झुंडीनी आणि कॅमेरा ट्रॅपच्या अगदीच समोर कॅटल किल होतं आणि आज जेव्हा मी लावले संध्याकाळी कॅमेरा ट्रॅप तेव्हा ते कॅटल किल तिथेच होतं आणि सकाळी गेलो तर तिथे फक्त एक पाय शिल्लक होता. म्हणलं ओके ठीक आहे, म्हणजे जे काय टायगर होता तो येऊन गेला. म्हणून मी असं 4 पावलं फक्त पुढे जाऊन किती खेचलंय असं म्हणून बघायला गेलो, कारण माझी हिंमत नव्हती असं जनरल झुडपामध्ये घुसायची. मी जस्ट कॅमेरा ट्रॅपच्या पुढे एक 2-4 मीटर जाऊन जस्ट असं वाकून बघितलं आणि आय एम नॉट जोकिंग, माझ्यापासनं नॉट मोर दॅन 10 मीटर तो टायगर शांतपणे गच्च झुडपामध्ये बघत बसला होता माझ्याकडे हेड ऑन. आणि इतके वाघ बघितल्यामुळे मला त्याचं एक्सप्रेशन, मी कंटिन्युअस त्याच्या एक्सप्रेशनकडे बघत होतो आणि त्याचं एक्सप्रेशन बघून मला कळलं की ठीक आहे, तो डिस्टर्ब झालेला नाही किंवा तो ही इज इन नो मूड टू अटॅक ऑन मी. मी तेवढ्याच शांतपणे मागे आलो, कॅमेरा ट्रॅप काढून घेतला आणि सगळ्यांना सांगितलं, म्हणलं टायगर इथेच बसलाय आणि वी हॅव अ गुड चान्स की आपण त्याला कॅप्चर करू शकू. सो आम्ही तेवढ्याच शांतपणे तिथनं निघालो. पण निघताना वी मेड शुअर की तो टायगर जिथे बसला होता त्याच्या आजूचा सगळा एरिया आम्ही स्पॉटर्स आमचे उंच झाडांवर चढवले, जेणेकरून आम्ही तयारी, हा जो फोटोमध्ये आपण बघतोय, आम्ही ही डिस्कशन्स आणि कसं त्याला रेस्क्यू करायचं याची तयारी करेपर्यंत तो जर का हल्ला कुठनं तर ते आपल्याला कळलं पाहिजे. सो मी ॲज आय सेड की आम्ही 5 वाजता पहाटे चालू केलं होतं. हे सगळं कळून आमची तयारी सगळी होईपर्यंत जवळपास 10-10:30 झाले. तोपर्यंतही आम्ही काही खाल्लं नव्हतं, कारण इतकं ते डोक्यामध्ये सतत चालू होतं. बिकॉज दिस इज अ ट्रिकी सिच्युएशन. झुडपामध्ये तुम्हाला कुठल्याही प्राण्याला, एस्पेशली एवढा मोठा टायगर, त्याला रेस्क्यू करणं, डार्ट मारणं इज व्हेरी ट्रिकी, कारण जागा नसते. तुम्हाला बेशुद्धीचं औषध मारायला कुठल्याही प्राण्याचा पुठ्ठा ज्याला आपण म्हणतो किंवा मांडीचा भाग, व्यवस्थित मांसल भाग हा दिसला पाहिजे. पण झुडपामध्ये ते सहज करणं शक्य नव्हतं. त्यामुळे आमचा बराचसा वेळ हेच ठरवण्यात गेला की याला रेस्क्यू करायचंय कसं. ठीक आहे, मग ठरलं शेवटी. नेक्स्ट फोटो घेशील. एकच उपाय होता की मचाण बांधायला तिथे तेवढी स्ट्रॉंग झाडं नव्हती आणि वेट करण्यातही काही पॉईंट नव्हता, कारण दिसणार नव्हता. सो एक खूप रेअर आयडिया आम्ही ठरवली की JCB वर आपण ट्राय करू, जेणेकरून आपल्याला हाईटही मिळेल आणि आपण जवळ पण जाऊ शकू. आणि फॉर्च्युनेटली दॅट वर्क. आणि फायनली अराउंड 3 वाजता, पुढचा फोटो घेशील, आम्ही सेफली 3 वाजेपर्यंत त्या टायगरला रेस्क्यू करू शकलो. आणि मग केजमध्ये घालून आम्ही त्याला इमिजिएट नागपूरच्या रेस्क्यू सेंटरला घेऊन आलो. आणि सो दॅट वॉज आय गेस दॅट वॉज द क्विकेस्ट टायगर रेस्क्यू. म्हणजे 2 दिवसात आम्ही त्याला रेस्क्यू करून रेस्क्यू सेंटरला घेऊन आलो होतो आणि आय गेस तो आमच्यासाठी क्विकेस्ट रेस्क्यू होता. आणि अगेन तिथेही ऑन फूट पुन्हा टायगरचे क्लोज एन्काउंटर झाले होते. सो इट वॉज अ व्हेरी इंटरेस्टिंग केस फॉर अस. निखिल, आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे येऊया. अलार्म कॉल्स ही खूप महत्वाची गोष्ट असते जेव्हा आपण जंगलामध्ये जातो आणि वाघ किंवा कुठलाही ज्याला तुम्ही प्रेडिटर म्हणता तर तो जवळ असताना म्हणजे लंगूर असेल किंवा चितळ असतील किंवा बाकी कुठले प्राणी असेल, ते एक स्पेशल प्रकारचे अलार्म कॉल्स येतात. तर बेसिकली या अलार्म कॉल्सच्या बद्दल सुद्धा तुझं एक खूप छान ऑब्झर्वेशन आहे. आणि याच्यानंतर आपण येणार आहोत सगळ्यात मोस्ट अवेटेड केस, ज्याचा मी ऍक्च्युली प्रश्न विचारणार नाहीये, पण तू आपलं ठरलंय की ती केस सांगायची म्हणून. सो की जी ऍक्च्युली खूप भारतातल्या सगळ्यांसाठी खूप सेन्सिटिव्ह विषय ठरलेली होती. तर बेसिकली आपण अलार्म कॉलचा मुद्दा आधी कव्हर करून त्याच्यानंतर आपण त्या विषयाकडे येऊ. अलार्म कॉल्स बद्दल आपण बोलतोय तर ज्या कुठल्या लोकांनी अलार्म कॉल्स ऐकले नसतील तर त्यांना मी 2 अलार्म कॉल्स ऐकवणार आहे. निखिल, थोडंसं माईक जवळ कर. सॉरी. सो स्वप्नील, PPTच्या आधी आपण ते 2 अलार्म कॉल्स ऐकूयात. जंगलात फिरताना मी म्हटलं असं की पगमार्क्स फक्त डोळे आणि नाक उघडं ठेवून चालत नाही, तर आपले कानही उघडे ठेवावे लागतात. कारण खूपदा फक्त टायगर ग्राउल्स नाही तर दुसऱ्या प्राण्यांनी दिलेले धोक्याचे संकेत ह्याच्यावरही आपल्याला प्रेझेन्सचा पत्ता लागतो. सो 2 अलार्म कॉल्स आपण, एक चितळाचा आणि एक लंगूरचा. तर ते 2 अलार्म कॉल्स आधी आपण ऐकूया, ज्यांनी ऐकले नसतील त्यांना एक अंदाज यावा म्हणून.
दो बोल रहे हैं ना, एक नहीं बोल रहे। जरा रिकॉर्ड कर रहा हूँ। सो हा स्पॉटेड डिअर किंवा चितळचा अलार्म कॉल होता. आणि नेक्स्ट आपण याचा ऐकूया, लंगूरचा अलार्म कॉल ऐकूया. सो हे कॉल्स जेव्हा तुम्ही वाघाच्या मागावर असता तेव्हा हे कॉल्सचा अभ्यास असणं हे तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकतं, की एक चितळ ओरडते किंवा एक लंगूर ओरडते का अनेक ओरडतायत. दोन अलार्म कॉल्सच्या मधली गॅप जर का कमी असेल तर त्यांनी शुअर शॉट प्राणी बघितलेला आहे अँड इट गोज ऑन. सो हे अंदाज तुम्हाला बांधावे लागतात आणि साधारण प्रेडेटर किंवा वाघ किंवा बिबट असेल तर त्याचा प्रेझेन्स तुमच्या कुठल्या दिशेला आहे, किती जवळ आहे, जवळ येतोय का लांब निघून जातोय, हे ट्रॅकिंग करताना प्रचंड महत्वाचं असतं. सो पांढरकवड्यामधल्या केस मधला हा एक खूप गमतीदार किस्सा आहे. ही खूप अर्ली स्टेज मधली घटना आहे, की जेव्हा अजून सगळं एस्टॅब्लिश व्हायचं होतं. तर तेव्हा ह्या सगळ्या घटना ज्या मी तुम्हाला सांगतोय ना, ह्या सगळ्या आउटसाइड प्रोटेक्टेड एरिया आहे आपण म्हणलं. पण अशी एक मी काय म्हणू, की हे एक सांगणं खूप गरजेचं आहे, की इथला जो काही स्टाफ आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटचा, तर त्या सगळ्यांना वाईल्ड ॲनिमल्सचं ट्रॅकिंग आणि त्यांचं कॅप्चर ह्या सगळ्याचं सगळ्यांनाच ट्रेनिंग मिळालेलं असतं अशातला भाग नाहीये. बरीच लोकं शिकत असतात. सो ही पण केसमध्ये सुरुवातीला असंच झालं होतं, की ज्यांच्याकडे टायगर नव्हते किंवा होते पण फारसं काही करत नव्हते, तर त्यामुळे त्यांची टेरिटोरियल डिव्हिजनची किंवा एफ-डी-सी-एमच्या डिव्हिजन्स आहेत, त्यांची कामं वेगळी असतात अँड दे आर बिझी त्या सगळ्या कामांमध्ये. सो वाईल्ड ॲनिमल्सच्या मागे जाऊन ट्रॅक करणं आणि मग पगमार्क्सच कुठला आहे एक्झॅक्ट सांगणं, हे एवढं त्यांचं खूप डिटेल्ड ट्रेनिंग हे दरवेळेला झालेलं नसतं. आणि त्यामुळे खूपदा गमती होतात. तशी एक गंमत आहे, एक कॅटल किल आम्हाला मिळालं होतं आणि आम्ही डिसाईड केलं, की ठीक आहे अजून काही सीन नाही आहे परमिशनचा वगैरे, पण एक आपली तयारी किती आहे? उद्या समजा जसं आम्ही भंडाऱ्याचं 2 दिवसात कॅप्चर केलं होतं. समजा उद्या तशी वेळ आली तर आपली तयारी किती आहे किंवा डिपार्टमेंटचे कॉन्टॅक्ट्स किती व्यवस्थित आहेत आणि किती पटपट आपण तयारी करून सगळ्या गोष्टींची जमवाजमव करून त्याला रेस्क्यू करू शकतो. तर याचं एक आपण मॉक ड्रिल घेऊ. मॉक ड्रिल आय गेस सगळ्यांना माहिती असेल काय असतं. सो वी डिसाइडेड की ठीक आहे कॅटल किल आहे. काही अंदाज नाहीये कोणी काय मारलंय. पण ॲटलीस्ट वी कॅन डू धिस, की आपली तयारी किती आहे? कारण असं खूपदा होतं, की जेव्हा ॲक्चुअल सिच्युएशन येते तेव्हा लोकं घाबरून जातात, गांगरतात, विसरतात. सो ते होऊ नये म्हणून आपली तयारी असावी म्हणून आम्ही मॉक ड्रिल करायचं ठरवलं. कॅटल किल झाली होती ती जागा मेन रोडपासनं जवळपास 1 किलोमीटर डोंगर खाली उतरून गेल्यावर होती. गच्च झाडी, गच्च म्हणजे गच्च झाडी. कारण कम्युनिकेशन कसं करणार काही झालं तर. तर या 2-4 गोष्टी आम्हाला चेक करायच्या होत्या. सो मी, दिशा, आर-एफ-ओज दोन्ही त्या एरियाचे, 2 गार्ड आणि दोघं जण जे एक्सपर्ट आहेत मचाण बांधण्यामध्ये, स्पेशली गाठी बांधण्यामध्ये आणि झाडावर चढण्यामध्ये, अशी लोकं घेऊन आम्ही गेलो आणि एस-टी-पी-एफचा स्टाफ होता आमच्यासोबत. सो आम्ही गेलो खाली आणि दिशा आणि आर-एफ-ओ आजूबाजूची झाडं बघत होती वरती. काय कुठे बांधता येईल, मचाण आहे का? ठीक आहे, या झाडावर बांधूया. मी गार्ड्सना घेऊन कॅमेरा ट्रॅप्स कसे लावायचे, कुठे लावायचे याच्याबाबत आम्ही चर्चा करत होतो. आणि एवढ्यात लंगूरचा टेरिटरी कॉल आला.
आय गेस ज्यांनी ऐकला नसेल त्यांना मी जस्ट थोडक्यात डिस्क्राईब करतो की आपण अलार्म कॉल ऐकला आता लंगूरचा हा जो शार्प आवाज आहे अलार्म कॉलचा लंगूरचा तेवढाच त्यांचा घुमावदार असा टेरिटरी कॉल असतो. जसा हुप 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 हा असा त्यांचा टेरिटरी कॉल असतो आणि ते त्या काही ठराविक वनमजूर जे आमच्या सोबत होते तर आय गेस त्यांना माहित नव्हतं आणि मी यांच्यासोबत बिझी होतो कॅमेरा ट्रॅप लावूया आणि जसे हे टेरिटरी कॉल्स लंगूरचे आले तसे लिटरली त्या सेकंदाला ती लोक लिटरली 15 मिनिटात पळत गेले. म्हणलं हॅलो इकडे या, टायगर वगैरे काही आला नाहीये, हे माकडांमध्ये चाललेलं आहे, हे त्यांचे टेरिटरी कॉल्स आहेत, नॉर्मल आहेत, शांत राहा, काही होत नाहीये. आणि सो तिथे बसून मग मी त्यांना पुढची 5 मिनिटं एक्सप्लेन केलं की अलार्म कॉल्स काय असतात आणि टेरिटरी कॉल्स काय असतात. सो एक ऑन फील्ड आय गेस लर्निंगचं त्यांचं एक प्रात्यक्षिक झालं की फील्डवर ह्या पुढे ते जेव्हा कधी गेले असतील आय गेस त्यानंतर ते लंगूरचा टेरिटरी कॉल ऐकून ऍटलिस्ट पळाले नसतील. पुढचा फोटो घेशील स्वप्नील? सो येस आय गेस हेच ते मचाण बांधतानाचा तो किस्सा आहे. आणि असंच आम्ही एकदा ऍक्च्युअल एक बेट बांधलं होतं तर तिथे आम्ही गेलो होतो, थोडं दुसऱ्या भागात होतं ते आणि तिथलं बराचसा स्टाफ बऱ्यापैकी ट्रेंड होता आणि बऱ्यापैकी फिरून फिरून माझ्याबरोबर त्यांना सवय झाली होती. सो आमचं रोजचं रुटीन होतं कॅमेरा ट्रॅप्स चेक करायचे, बेट्स चेक करायची, फोटो आलेत का, पगमार्क्स मिळत आहेत का, कुठे जायचे कुठे यायचे, हे सगळं चेक करत असताना ऑफकोर्स अगेन पुन्हा सगळ्या लोकेशन्स पर्यंत गाडी जायची नाही. सो एक शेवटचं लोकेशन होतं जिथे आम्ही गाडी लावून आम्हाला एक 100-125 मीटर चालत जावं लागायचं आणि गाडी आणि ती जी जागा होती कॅमेरा ट्रॅप्सची तर त्याच्यामध्ये असा एक छोटासा बांध होता. तर आम्ही तिथे गेलो आणि अगेन मी कॅमेरा ट्रॅप चेक करतोय तर तेवढ्यात लंगूरचे आता अलार्म कॉल झाले या वेळेला. बरं आणि एक नाही 2 लंगूरचे यायला लागले आणि बॅक टू बॅक यायला लागले. माझी खरं बोलाल तर बेकार फाटली. म्हणजे जरी माझ्याबरोबर गार्ड होते आणि आम्ही सगळे होतो, सगळं मान्य होतं मला. पण म्हणलं एकतर आपण त्या टायगरच्या एरियामध्ये आहोत आणि इथे आपण बेट वगैरे बांधले, सो देर आर हाय चान्सेस की इथे टायगर येईल आणि ज्या अर्थी ते लंगूर इतक्या फ्रँटिकली कॉल करतायत त्या अर्थी तो जवळ आहे, खूप जवळ आहे, हे मला आवाजावरनं कळत होतं आणि ते कॉल्स काही थांबायला तयार नाहीत. आणि मला एकच चिंता होती, म्हणलं आपण इथे उभं राहून काहीच फायदा नाही, पण गाडीपर्यंत तरी जाऊ शकू का आपण, ह्याची मला मेजर भीती वाटायला लागली. पण तरी मी म्हणलं लोकांना आपण शांतपणे आधी जाऊन बघूया काय आहे आणि टायगर असला तर ठीक आहे आपण उभं राहू जागेवर, दुसरं काहीच करू शकत नाही आपण, आपण पळून काहीच अर्थ नाहीये. सो बांध होतं लकीली तिथपर्यंत आम्ही एक अर्ध अंतर चालत गेलो आणि म्हटलं प्लीज 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 आपल्याला इतके दिवसात ऑन फूट इतक्या सहज वाघ बघायला मिळाला नाही, अलार्म कॉल्स वरून तर अजिबातच नाही. आजचा दिवस आयदर वाघ दिसू दे नाही तर ते काहीच नसू दे. आणि म्हणून बांधावरनं फक्त मी उभं राहून बघितलं आणि मला समोर 4 वुल्फ दोनच्या यांनी पळत जाताना दिसले आणि म्हणलं हुश ठीक आहे. सो टायगर एरियामध्ये वुल्फ पण आहेत. पण त्या दिवशी ती जी 5-10 मिनिटं होती म्हणजे कॅमेरा ट्रॅप पासून येऊन तिथे वुल्फ आहेत हे बघेपर्यंत माझी बेकार फाटली होती. कारण ॲज आय सेड अलार्म कॉल्स अजिबात थांबत नव्हते आणि ते जवळ यायला लागले होते. अँड आय वॉज ऑलमोस्ट शुअर की हा टायगर आहे. आणि त्या दिवशी खरंच फाटली होती. पण लकीली ते वुल्फ निघाले आणि ते वुल्फ आमची काही पर्वा न करता निघून गेले. पण लोकांना त्या दिवशी एक अनुभव मिळाला तिथल्या गार्ड लोकांना की काय होऊ शकतं ऑन फील्ड सिच्युएशन. अलार्म कॉल झाले आणि खरंच टायगर निघाला. यू हॅव टू स्टे पुट, तुम्ही अजून काहीच करू शकत नाही. सो आय गेस ते 2-3 अनुभव कॉल्सचे खूप मजा आली होती आम्हाला. ओमकार. निखिल, आपण मुलाखतीच्या आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊया. बेसिकली हा जो प्रोजेक्ट होता हा तू म्हणलास असा अत्यंत युनिक असा प्रोजेक्ट होता की तुम्ही कॅमेरा ट्रॅपिंग आणि वाघांच्या पाऊल खुणांवरनं हा सगळा तुम्ही सर्वे केलेला होता. तर टोटल हा प्रोजेक्ट तुमचा किती वर्ष चालला आणि याचं कन्क्लुजन काय निघालं? हा प्रोजेक्ट 3 वर्षाचा होता आणि याचं कन्क्लुजन असं निघालंय आत्ता तरी आमचा जो प्राथमिक सर्वे होता की टायगर्स टोटली हे लाईव्ह स्टॉकवर डिपेंडंट नाही आहेत. म्हणजे तिथे फिरतानाही आम्हाला कळत होतं की खूप टायगर आहेत की जे वाईल्ड प्रेच खातात. मुख्य मुद्दा आमच्यासाठी हा होता की तिथे वाघांची संख्या खूप वाढतेय. म्हणजे तो कॉरिडॉरचा ऍक्च्युली पार्ट असणं एक्सपेक्टेड होतं आणि तिथनं वाघ दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या संरक्षित भागात जाणं एक्सपेक्टेड आहे पण ते होत नाहीये.
आणि त्यामुळे तिथे संघर्ष वाढतोय आणि कदाचित येत्या काही पुढच्या वर्षात वाढणारही आहे. सो आम्ही हा एक पहिलाच प्रयोग होता. आय डोंट थिंक खूप ठिकाणी असे प्रयोग झालेत की काय गोष्टी केल्यामुळे संघर्ष कमी होईल. एक की लोकांबरोबर काम करून त्यांना अल्टरनेटिव्ह लाईव्हलीहूडचे ऑप्शन्स देऊन त्यांचं जंगलात जाणं, म्हणजे फक्त NTFP साठी नाही तर लाकूड फाट्यासाठी जंगलात जाणं कमी केल्यास हा संघर्ष कसा कमी करता येईल एक. आणि दुसरं एक खूप महत्वाची गोष्ट आम्ही करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तू बघितलं असशील की या एवढ्या सगळ्या केसेस सांगितल्या मी, ह्याच्यामध्ये फक्त 2च घटना घडल्या ज्याच्यामध्ये आम्हाला ऍक्च्युअल टायगर कॅप्चर करावा लागला किंवा लेपर्ड कॅप्चर करावा लागला असेल. पण बाकी सगळ्या वेळेला आम्ही हाच प्रयत्न केला की रेग्युलर मेंटेन्ड मॉनिटरिंग असेल तुमच्या भागात तुमच्या प्राण्यांचं, तर सेफ पॅसेज म्हणून एक जे असतं की प्राण्यांना त्यांची आवश्यक ती जागा जर का तुम्ही दिलीत तर ते कोणालाही हार्म करत नाहीत आणि ते त्यांच्या वाटेने निघून जातात. तर हे कुठेतरी आम्ही ऍक्च्युअली प्रॅक्टिसमध्ये आणलं आणि ते लोकांसमोर बरेचदा घडल्यामुळे लोकांनाही पटलं. कारण आता आपल्याकडे अशी परिस्थिती आली आहे, स्पेशली पांढरकवड्याच्या केस नंतर, की जरा कुठे दिसलं जरी शेपूट जरी दिसलं वाघाचं किंवा बिबट्याचं तरी जाऊन त्याला पकडा, ही डिमांड होते मोठ्या प्रमाणावर गावकऱ्यांमध्ये. पण आम्ही 3 वर्ष रेग्युलर काम केल्यामुळे आणि लोकांसोबत कॉन्टॅक्ट करून त्यांना प्रत्यक्ष दाखवल्यामुळे काही केसेस, आता तिथनं एवढी डिमांड येत नाही अनलेस अँड अंटिल खरंच सिरियस एखाद्या प्राण्याची केस आहे. सो आय गेस हे आमच्यासाठी एक खूप महत्वाचं अर्निंग होतं की म्हणजे उदाहरणार्थ आपण शिकतो. कोणालाही नुसतं सांगून केसेस की अरे इथे असं झालं होतं हे सांगून खूप लोकांना पटत नाही. आणि त्यामुळे मी तुम्हाला पहिल्या फोटोतही दाखवलं की आम्ही गावकऱ्यांना घेऊन ट्रॅकिंग करायचो जेणेकरून त्यांनाही कळायचं की हे काम किती अवघड आहे, हे अजिबात सोपं नाहीये. आणि त्यामुळे त्या डिमांड्स हळूहळू कमी होत गेल्या आणि लोक, ऑफकोर्स हे 3 वर्षात होणारं काम नाही, याला 10, 12, 15 वर्षांचं रेग्युलर काम करण्याची गरज आहे. पण आम्हाला एक अंदाज आला की ह्या 4 गोष्टी केल्यामुळे आपण ती जी कॉन्फ्लिक्टच्या घटना आहेत त्या कुठेतरी कमी करू शकतो. आणि IUCN पण हा प्रोजेक्ट फक्त भारतात करत नाहीये. सो नेपाळ, भूतान, म्यानमार, साऊथ ईस्ट एशियन काही कंट्रीज असा मिळून तो मोठा कॉन्फ्लिक्टचा प्रोजेक्ट, हा जो स्पेशली कार्निव्हर्सचा कॉन्फ्लिक्ट आहे माणसांसोबत, तर तो कमी करता येईल. तर त्याच्यातला आमचा एक खारीचा वाटा म्हणशील की आम्ही काही प्रकार करून बघितले आणि बरेचसे प्रकार त्यातले 100% यशस्वी ठरले आमच्यासाठी. निखिल, आपण एका फक्त प्रश्नाकडे येऊया आणि आपण हे आजचं सेशन कन्क्लूड करूया. अभिजित साखरेंनी जवळपास 3 ते 4 वेळा असं रिमाइंड केलेलं आहे की जनरली वाघ हा जो असतो तो इतर प्राण्यांना मारून खातो, पण अशी एक घटना आपल्याकडे घडलेली होती जिथे वाघिणीने दुसऱ्या एका वाघिणीला मारून खाल्लेलं होतं. तर हा नक्की काय किस्सा झाला होता? हा किस्सा सांगणे आपण आजचं सेशन कन्क्लूड करूया. कॅनिबलिझम आहे, म्हणजे स्पेशली रिसेंट न्यूज बघितलं तर कान्हामध्ये 2दा गेल्या 1.5 वर्षात आय गेस कॅनिबलिझम बघायला मिळालंय. आणि याचं एक्झॅक्टली अजून ठोस असं कारण कोणालाच मिळालेलं नाहीये. होत पूर्वी कॅनिबलिझम टायगर्स मध्ये, पण ह्या काही वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळालं नव्हतं. पण कान्हामध्ये रिसेंटली असं झालं की एका वाघाने एका वाघाला मारलं आणि खाल्लंही काही प्रमाणात. सो दिस इज प्युअर कॅनिबलिझम. म्हणजे असं बऱ्याच ह्याच्यात होतं की सेम प्रजातीचा प्राणी सेम प्रजातीच्या प्राण्याला मारतो. सो टायगर्स मध्ये आतापर्यंत आपण हे बघितलेलं नव्हतं, पण त्यांच्यामध्ये होतंय. कारण कुड बी एनिथिंग. कदाचित खूप त्यांची जास्त ब्रुटल फाईट झाली असेल टेरिटरीवरनं, किंवा बरेचदा असं होतं की एका टायग्रेसची पिल्लं असतात आणि तिचा मेट असतो, मेल असतो, आणि समजा दुसरा मेल टायगर येऊन त्या टेरिटरीवर राज्य करू बघत असेल तर मेल डॉमिनंट जो तिथला आहे त्याच्याशी भांडण झाल्यावर पहिली गोष्ट तो हे करतो की त्या फिमेलची पिल्लं मारतो. तर त्या फिमेलच्या पिल्लांना मारल्यावर मग जी फिमेल आहे ती पुन्हा हिटवर येते आणि मग नवीन मेल तिच्याबरोबर मेट करून स्वतःची पिल्लं वाढवतो. सो अशाही केसमध्ये टायगर्सना मारतात आणि ह्या केसेस बरेचदा होतात युजली की टेरिटरीसाठी पिल्लं मारली. बांधवगडमध्ये आय रिमेंबर एका सीझन मध्ये एका डॉमिनंट मेलनी मारली होती जस्ट टू प्रूव्ह हिज डॉमिनन्स. सो ह्या घटना होत असतात, पण ऍडल्ट टायगरनी ऍडल्ट टायगरला मारलंय असं क्वचित बघायला मिळतं. आणि स्पेशली कान्हाच्या त्या केसमध्ये त्यांनी खाल्लंही होतं. सो ते थोडंसं बुचकळ्यात टाकणारं होतं की असं का केलंय. पण कुड बी एनिथिंग. तो वाघ भुकेलाही असू शकतो आणि कदाचित त्यांनी खाल्लेलंही असू शकतं त्याला.
निखिल, तेजस लोकरे आपला मित्र आहे, तर त्यांनी असा एक प्रश्न विचारलेला आहे की अनेकदा मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्टमध्ये वाघांना माणसांची सवय होऊ शकते, कारण ते त्यांच्या एरियामध्ये फिरत असतात आणि या दरम्यान वाघांना असं वाटू शकतं की आपण आता माणसांना सहज मारू शकतो. तर ही सिच्युएशन कशी हँडल करायची, असा तरी प्रश्न विचारला. सिच्युएशन हँडल करायचा आत्ता आपल्याकडे मेन पॉइंट हाच आहे की जे पहिली गोष्ट म्हणजे जे आहे ते जंगल एक तर वाचवायचंय. सेकंड म्हणजे ही जी कॉरिडॉर्स मी तुम्हाला मॅपमध्ये दाखवली तर त्यांची स्ट्रक्चरल मेनली स्ट्रक्चरली स्टेबल आहेत का, म्हणजे ते जंगल कनेक्ट करताय का फिजिकली, आणि दुसरं ती फंक्शनल आहेत का, म्हणजे त्यातनं टायगर पास होत आहेत का, याच्यावर लक्ष ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण मेजरली आपल्याकडे जो कॉन्फ्लिक्ट होतोय तो हे कॉरिडॉर्स कुठेतरी कट झाल्यामुळे किंवा कुठेतरी ब्लॉक झाल्यामुळे ह्याच्यामुळेच होतोय. सो जर का वाघांना इकडनं तिकडे जायला जर का मिळाला ना चान्स, तर ते ऍब्सोल्युटली कोणालाही हार्म न करता जाऊ शकतं. आणि याचं खूप चांगलं उदाहरण म्हणजे रिसेंट घटना जी तुम्ही वाचली असेल की टिपेश्वर मधनं एक टायगर निघाला आणि तो जवळपास 1500 ते 2000 किलोमीटर गावांमधनं आणि शेतांमधनं चालत जाऊन आता ज्ञानगंगा वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये तो फायनली सेटल झालाय. आणि ह्या दरम्यान त्यांनी कोणाही माणसावर हल्ला केला नाही, एखाद दुसरी तिसरी गाय मारली असेल मॅक्स, दॅट्स ऑल. सो जरी आपण म्हणलो की वाघ माणसाळलेत, तरीही त्यांचा उद्देश नसतो की माणसावर हल्ला करावा. होतात माणसांवर हल्ले, आणि ह्याचं मी एक पटकन उदाहरण देतो काय सिच्युएशन मध्ये होतात स्पेसिफिकली. जे गुराख्यांचं मी सुरुवातीला सांगितलं की गुराख्यांवर वाघ हल्ले करतात, तशी एक घटना आमच्या इथे आली होती की गाई चरायला गुराखी घेऊन गेला आणि खूपदा एक तो इमोशनल बॉन्ड असतो की माझी गाय आहे किंवा माझ्या गावची गाय आहे वॉट एव्हर. तर असं झालं होतं की वाघाने गायीवर हल्ला केला होता, पण गुराख्याला का वाटलं, कुठनं वाटलं आय डोंट नो, पण त्याला वाटलं की मी गायीला वाचवू शकेन आणि तो वाघावर धावून गेला आणि मग वाघाने गाय सोडली आणि त्यांनी माणसाला फक्त असा फटका मारला, माणूस मेला आणि वाघ गाय घेऊन निघून गेला. सो अशा सिच्युएशन मध्ये वाघांचे माणसांवर हल्ले होऊ शकतात. सो अगेन सेईंग की वाघांना अजिबात हाऊस नसते. पहिल्या माझ्या एक्सपिरियन्स पासून सांगतोय की माझा अनेकदा सामना झाला, पण एकदाही मला असं वाटलं नाही की हा वाघ माझ्यावर हल्ला करू इच्छितो. 99.99999 जेवढे लावता येतील तेवढ्या पर्सेंट वेळेला इंडियामध्ये सगळे अटॅक्स हे ऍक्सिडेंटल असतात. अचानक समोर आला, दोघांनाही पत्ता लागला नाही आणि केवळ सेल्फ डिफेन्स मध्ये हल्ला झाला. आणि वाघ प्रचंड ताकदवान असतो आणि आपल्याकडची माणसं खूप वीक असतात, त्यामुळे खूपदा त्यांची डेथ होते. काम करत होतो तिथे तर वाघांना अगदीच सवय होती, कारण ते गावांच्या आजूबाजूलाच राहत होते. पण तसं असताना मग आमच्याकडे ऍक्च्युली भरपूर केसेस व्हायला पाहिजे होत्या, पण हार्डली केस व्हायची. कारण हेच की ज्या काही केस व्हायच्या त्या ऍक्सिडेंटल व्हायच्या. अचानक दोन्ही पार्टीज, माणूस आणि वाघ, एका ठिकाणी एकत्र आले आणि सेल्फ डिफेन्स मध्ये वाघांनी अटॅक केला. सो सवय होते आणि हल्ला करण्याची चान्सेस वाढतात, हे थोडस बरोबर नाहीये, की ज्याला ऍक्च्युली मॅन इटर्स आपण म्हणू शकतो. निखिल, एक खूप सुंदर सेशन आज या निमित्ताने तू कन्क्लूड केलेलं आहेस. आणि जनरली आतापर्यंत आपण असं बघत आलोय की जंगल सफारीच्या भरपूर गोष्टी आतापर्यंत आपण ऐकतो, त्याचे अनेक एक्सपिरियन्सेस आपण ऐकतो, पण ऍक्च्युली वाघाचा माग काढणे तेही एका सायंटिफिक पद्धतीने, आणि तुझी जी सगळी क्लोज एन्काउंटर असतील किंवा अनेकदा जे तू धाडस दाखवलेत अनेक प्रसंगामध्ये, की जसं कॅटल गिलच्या वेळेला तू तिथे जाऊन कॅमेरा ट्रॅप लावणं असेल, किंवा पहिल्यांदा तू त्याच्या मादीचा जो किस्सा सांगितलाय तो असेल, किंवा यातले बरेचसे जे किस्से असतील की जनरली तुझ्या जागी समजा दुसरा एखादा जर असता तर त्यांनी या सगळ्या प्रसंगाला घाबरून कदाचित ते रिसर्चचं काम त्यांनी सोडलंही असतं, पण तो तसं केलं नाही आणि जवळपास 3 वर्ष तुम्ही हा प्रोजेक्ट कंटिन्यू केला आणि आज त्याचं यश आपल्याला नक्कीच मिळालेलं आहे. निखिल, खूप सुंदर इलॅबोरेशन, अत्यंत थरारक असे अनुभव, आणि या निमित्ताने आजचं आपलं डिनर टाइम भटकंती जे सेशन आहे ते आज या एका खूप सुंदर अनुभवांनी सजलेलं असं ठरलं. तू इथे आलास आणि आम्हाला इतक्या सुंदर अनुभवांचा एक पूर्णपणे खजिना उघडा करून दिलास, तर यासाठी मी आणि स्वप्नील तुझे आभार मानतो. आणि म्हणजे खरं तर तुझ्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी आमच्या सगळ्यांकडनं तुला हार्दिक शुभेच्छा. सो मित्रांनो, खूप सुंदर रिस्पॉन्स कालपासून आम्हाला मिळालेला आहे. कालचं कोरोना नंतरच्या भटकंतीचं पॅनल डिस्कशन असेल, किंवा आजचा हा अत्यंत ऑफबीट असा टॉपिक आणि अत्यंत फर्स्ट हँड असे थरारक एक्सपिरियन्स असतील, तर त्याच्यामुळे मी निखिल, कालच्या सगळ्या पॅनलिस्टचे आणि आज निखिलचे मी मनपूर्वक आभार मानतो.